नमस्कार. आज आपण जरासुद्धा गॅस न पेटवता फक्त 5 मिनिटात तयार होणारे, कोणालाही जमणारे, तोंडात टाकताच विरघळणारे, कापसासारखे पांढरे शुभ्र आणि पेढ्यासारखे मऊसूत मोदक कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. अगदी तुमच्या घरातील लहान मुलंसुद्धा बनवू शकतील इतके सोपे आहेत. यावर्षी गणपती बाप्पाला ह्या मोदकांचे नैवेद्य नक्की दाखवा. गणपती बाप्पा देखील खुश होईल आणि घरातली मंडळीसुद्धा खाऊन खूप खुश होतील. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. झटपट असे मोदक तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचा आहे. आता हे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे काय असतं, आपला जो ओला नारळ असतो ना त्यापासूनच हा सुकलेल्या नारळाचा चव तयार केलेला असतो. आता तुम्हाला हे जे कोकोनट आहे ना कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामशीर भेटेल. आता ज्या वाटीने आपण हे डेसिकेटेड कोकोनट मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून 1 वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे. आता ही मिल्क पावडर घेताना तुम्ही कोणत्याही कंपनीची वापरू शकता. मी नेस्ले कंपनीची आज मिल्क पावडर वापरलेली आहे. आता पुन्हा त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी पिठी साखर घालायची आहे. एवढं प्रमाण ना अगदी परफेक्ट आहे. छान चवीचे गोड मोदक तयार होतात. कमी गोड आवडत असतील तर तुम्ही पिठी साखरेचं प्रमाण कमी करू शकता. 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडरमुळे मोदक चवीला अजूनच चवदार लागणार आहेत. आता हे घातलेलं सर्व साहित्य आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता लागेल तसं अगदी थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे चांगलं घट्टसर गुळा याचा तयार करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा एकदम लगेच जास्त दूध घालू नका. साधारणतः आपले जे पोहे खाण्याचे चमचे असतात ना त्या चमच्याने 10 ते 12 चमचे दूध लागतं. जास्त दूध अजिबात याला लागत नाही. जर तुम्ही एकदमच जास्तीचं दूध घातलं ना तर तुमचा जो गुळा आहे ना तो चिकट स्वरूपाचा तयार होईल. अजिबात व्यवस्थित त्याचा गुळा तयार होणार नाही. आपल्याला अगदी घट्ट स्वरूपाचा या मिश्रणाचा गुळा तयार करून घ्यायचा आहे. तेव्हाच तुमचे अगदी सुबक आणि सुंदर मोदक तयार होणार आहे आणि साच्यामधून अगदी आकार धरून बाहेर येणार आहे. जर तुम्ही जास्तीचं दूध घालून हे मिश्रण मळून घेतलं तर ते अजिबात घट्ट स्वरूपाचं होणार नाही. हे पहा अशा प्रकारे अगदी थोडंसं दूध घालून मस्त असा घट्टसर गुळा मी मळून घेतलेला आहे. आता वरतून 1 ते 1.5 चमचा तूप घालायचं आहे म्हणजे कसं अगदी व्यवस्थित असं मिळून येईल. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी ह्याच कन्सिस्टन्सीचं तुम्हाला हे मळून घ्यायचं आहे. यापेक्षा थोडंसं घट्ट असलं ना तरीसुद्धा चालेल पण यापेक्षा पातळ अजिबात नको. हे पहा अगदी छान असा गोळा तयार झालेला आहे. परफेक्ट. आता आपण लगेचच असे मोदक तयार करायला सुरुवात करणार आहोत. मोदक तयार करण्यासाठी मी अशा प्रकारचा एक छोटा साचा घेतलेला आहे. साच्याला सुरुवातीला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं मोदक अगदी व्यवस्थित निघेल. तुम्ही ह्यापेक्षा थोडासा मोठा साचा वापरला ना तरीसुद्धा चालेल. पण साच्याला थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स लावून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स लावून घेऊ शकता. आता हे पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मिश्रणाचा असा गोळा तयार करायचा आहे आणि साच्याच्या दोन्ही भागांमध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. असं थोडंसं दाबून मिश्रण भरलं ना म्हणजे कसं मोदकाला ना आकार खूप छान येतो. साचा बंद करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चांगलं असं प्रेस करायचं आहे आतपर्यंत म्हणजे कसं आकार छान धरतं आणि साच्यामध्ये छान असं दाबून मिश्रण भरल्यामुळे ना मोदक अगदी सुबक तयार होतो. मधोमध असा खड्डा तयार करून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहे. तर ड्रायफ्रूट्स मधोमध मी घालणार आहे म्हणजे काय होणार आहे खाताना ना मोदक चवीला ना खूप छान लागणार आहे मध्ये मध्ये खाताना ड्रायफ्रूट्स आल्यामुळे. आता हे चांगलं असं बंद करून घ्यायचं आहे. हे पहा परफेक्ट चांगलीशी लेवल करून घ्यायची आहे म्हणजे मोदक असे सर्व एकसारखे होतील. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे जो मोल्ड आहे ना तो डिमोल्ड करून घ्यायचा आहे. वाव. तुम्ही या ठिकाणी हा मोदक पहा ना किती सुंदर दिसत आहे. वाटणारसुद्धा नाही की अजिबात गॅस न पेटवता मी हा मोदक तयार केलेला आहे. अगदी झटपट तयार होतो. अजिबात वेळ लागत नाही. चवीला इतका अप्रतिम लागतो ना की अगदी घरातल्या सर्वांनाच आवडेल इतकं चविष्ट तयार झालेलं आहे. काही केशरच्या गाड्या देखील मी वरतून लावून घेतल्या म्हणजे दिसायला कसं अगदी सुबक दिसेल. एका प्लेटमध्ये ठेवून देऊया. याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक मोदक तयार करून दाखवते.
अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, मी या ठिकाणी ना दूध वापरलेलं आहे. तुम्हाला जर दूध वापरायचं नसेल ना, तुम्ही कंडेन्स मिल्क वापरू शकता 2-3 चमचे, त्याने सुद्धा मोदक खूप चवदार होतात. जर कंडेन्स मिल्क किंवा दूध दोन्ही वापरायचं नसतील ना, तर आपली घरातली दुधावरची जी अशी कडक साय असते ना मलाईदार, ती वापरून जर हे मोदक केले ना, मिश्रण मळलं ना, तर अजूनच मोदक चवदार तयार होते. आणि कसं कंडेन्स मिल्क आणि मलाई वापरून मोदक जर तुम्ही बनवले ना, तर ते साधारणतः 5-6 दिवस तरी टिकतात. दूध वापरून जर हे केले ना, तर 2-3 दिवसच टिकतात फ्रीजमध्ये. जास्त वेळ तुम्हाला टिकवायचे असतील तर तुम्ही कंडेन्स मिल्क आणि किंवा दुधाची साय वापरू शकता हे मिश्रण भिजवण्यासाठी. हे पहा, हा दुसरा मोदक देखील अगदी सुबक असा निघालेला आहे. छान असं तयार झालेला आहे. केशरची वरतून काडी लावून घेऊयात आणि मोदक प्लेटमध्ये ठेवून देऊयात. याच पद्धतीने उरलेले सर्व मोदक तयार करून घेते. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत. साधारणतः ह्या मिश्रणामध्ये माझे या ठिकाणी 8 ते 9 मोदक तयार झालेले आहेत. जर तुम्हाला मोठे मोठे बनवायचे असतील की यापेक्षा छोटे बनवायचे असतील तर तुमचे मोदक कमी किंवा जास्त होऊ शकतात. आता असं हे सुंदर सुबक कापसासारखे पांढरे शुभ्र आणि चवदार मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला ह्यावर्षी नक्की दाखवा. गणपती बाप्पा देखील खुश होईल आणि घरातली मंडळी खाऊन खुश होतील. इतके चवदार तयार झालेले आहेत. पहा ना, रंग किती सुरेख आलेला आहे. दिसायला किती मस्त असे आकर्षक दिसत आहे. तुम्हाला मी एक मोदक फोडून दाखवते. अगदी पेढ्यासारखा मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे हे मोदक तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यासोबत बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे.